नमस्कार, मी सिद्धी. आज बनवूया उकडलेल्या बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी. ग्रेव्हीसाठी शेंगदाणे घेतले, चांगले भाजून घेतले. सुकं खोबरं 1 वाटी, ते पण चांगलं भाजून घेतलं लाल होईपर्यंत. भाजीला चांगली चव येते. शेंगदाणे, 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, भाजलेले सुके खोबरे, 1 चम्मच जिरे, कढीपत्ता, हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं पाणी टाकून. नंतर बटाटे उकडलेले सोलून बारीक चिरून घेतले. त्यानंतर फोडणीची तयारी. गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकलं. फोडणीसाठी जिरे, कढीपत्ता आणि टोमॅटो चांगला तेलावर परतून घेतला मीठ टाकून. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत चांगला परतला तेलावर. टोमॅटो सर्व धने जिरे पावडर टाकून मीठ टाकलं चवीनुसार आणि तेलावर व्यवस्थित परतून घेतलं. शिजला चांगला, तेल झालं. त्यात टाकले वाटण पण तेलावर परतून घेतलं. वाटण पण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यात मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलं म्हणजे वाटण व्यवस्थित फ्राय होईल तेलावर. त्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवलं. परत ते उघडून बघितलं. परत थोडा वेळ ते फ्राय केलं तेल सुटेपर्यंत. मग त्यात बटाटे वाटण उकडलेला बटाटा चांगला परतून घेतला तेलावर. 1 मिनिट परत झाकण ठेवलं. झाकण उघडून परत थोडंसं परतून घेतलं. मग पाणी टाकलं 1 ग्लास आणि मिश्रण सगळं एकजीव करून घेतलं. 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून पाणी टाकलं थोडंसं. झाकण ठेवून 7-8 मिनिटे मी भाजी व्यवस्थित सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत झालं. भाजी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घेतली. वरून कोथिंबीर टाकली आणि एकत्र करून ही भाजी आपण उपवासाला सुद्धा चपातीसोबत खाऊ शकतो. ही माझी आईची रेसिपी आहे. थँक्यू.